आज आम्ही जाणार आहेत त्र्यंबकेश्वर मंदिरला, जे की एक ज्योतिर्लिंग आहे. तर आम्ही निघालेलो आहे कारमधून. आमची जी पूजा होती ती झालेली आहे आणि त्यानंतर हा त्याच दिवसाचा सेकंड डेचाच व्लॉग आहे. तर आम्ही आता जात आहोत त्र्यंबकेश्वर मंदिर. जवळपास 2 किलोमीटर राहिलेला आहे आणि छान असं व्ह्यू लागलेला आहे. दिस इज माय हजबंड हू इज ड्रायव्हिंग ऑल द वे. आणि त्यानंतर आम्ही निघालेलो आहे त्र्यंबकेश्वर मंदिरला. ही त्र्यंबकेश्वर मंदिराची कमान म्हणजे इथून जे आहे पुढे 1-1.5 किलोमीटर जे आहे मंदिर आपल्याला लागणार आहे. आणि मग आम्ही इथून निघालेलो आहे मंदिराच्या दर्शनासाठी आणि आम्ही पोहोचलो आहे. आणि पोहोचताच मी थोडंसं प्रेपअप केलेलं आहे आणि आम्ही लाईनमध्ये दर्शनासाठी लागलेलो आहोत. तर अशा प्रकारे जे आहे खूप सारी तिथं मध्ये रश असते. आम्ही एक नॉर्मल लाईनिंगनं गेलेलो मध्ये आणि नॉर्मल लाईनने जर तुम्हाला एरवी जरी जायचं असेल तर खूप जास्त ट्रॅफिक असते. हे आहे त्र्यंबकेश्वर मंदिरच्या पुढचा व्ह्यू. म्हणजे हे पूर्ण त्यांचं जे आहे मार्केट म्हणू शकतो मंदिराच्या पुढचं, जिथे सगळे सामान भेटतील. हे आहे त्र्यंबकेश्वर मंदिराचं एंट्री गेट. हे आहे VIP साठी. जर आपण VIP तिकीट्स काढले तर तुम्हाला इथून एंट्री मेन द्वारमधून दिली जाते, नाहीतर तुम्हाला दुसऱ्या रस्त्याने जावं लागेल. आणि हे तुम्ही जे पाहताय ते आहे मुख्य मंदिर, जे की त्र्यंबकेश्वरचं आहे. तर नंतर आम्ही काही वेळ भरपूर वेळ नॉर्मल लाईनमध्ये लागलो, जवळपास 1.5-2 तास. पण असं वाटलं की इथं काही दर्शन होऊ शकत नाही. नंतर आम्ही पुन्हा VIP तिकीट काढली. VIP तिकीट काढल्यानंतर थोड्या वेळेनंतर एक अर्धा-पाऊण तासानंतर फायनली मला जे आहे मंदिराचं दर्शन हे असं आहे. प्रॉपर मंदिर ही नॉर्मल लाईन आहे आणि आम्ही VIP ने गेलेलो. तर हे अशा प्रकारे मंदिरचं दर्शन आम्हाला भेटलं. आणि मध्ये कॅमेरा लाऊड नसल्यामुळे इनसाईड हे बाहेरचं व्ह्यू तुम्ही पाहू शकता. अतिशय सुंदर कोरीव काम असं केलेलं आहे मंदिरावरती. फार जुनं हे मंदिर आहे. त्र्यंबकेश्वर हे 12 ज्योतिर्लिंगापैकी एक आहे महाराष्ट्रामध्ये. जसे की 3 ज्योतिर्लिंग आहेत, त्यापैकी नाशिकमधलं हे एक ज्योतिर्लिंग आहे. तसेच खूप अतिशय छान इथं येऊन पीसफुल वाटतं. खूप मनाला एक सुकून जे म्हणतात ते इथं भेटतं. आणि लगेचच आपल्याला फटाफट दर्शन करून बाहेर यायचं असतं. आणि तिथे काही मध्ये मंदिराच्या काही अभिषेक पूजाही महाराजांकडून होत असते. तर आपल्यास करायचे असल्यास आपण करू शकता. तर त्र्यंबकेश्वरला जे आहे बरेच जण लोक येतात, दूरदूरून येतात. जसं की लखनौ, दिल्ली, UP आणि महाराष्ट्र, प्रत्येक देशातून, प्रत्येक जे आहे दुसऱ्या राज्यातून लोक इथे येतात आणि दर्शनासाठी. कारण इथं जे ज्योतिर्लिंग आहे ते सगळीकडे फेमस असल्यामुळे लोक सहसा ज्योतिर्लिंगाच्या ठिकाणी गर्दी करत असतात. हे सुंदर व्ह्यू तुम्ही पाहू शकता. त्यानंतर जे आहे दर्शन झाल्यानंतर सगळी पाऊस चालू झालेला आणि पाऊस तिथे सारखा चालूच होतो असतं नाशिकमध्ये. कारण पूर्ण डोंगरांच्या भागात मध्ये मंदिर किंवा मध्ये जे आहे नाशिक सिटी म्हणू शकतो. अतिशय सुंदर व्ह्यू येतो तिथे. नेहमी पाऊस चालू असतं आणि गर्दीचं ठिकाण असतं एरवीही सुद्धा. तर त्याच्यानंतर जे आहे दर्शन झाल्यानंतर आम्ही इथून निघालो. आणि जाताना कसं असतं की एक फिलिंग असते की आपण येणं आणि आपल्याला देवाचे दर्शन घडणं. आपण खूप वेळा प्लॅन करतो, पण देवाने बोलवल्याशिवाय आपण तिथं दर्शन करू शकत नाही, अशा प्रकारचं होतं. तर हा इथे ब्लॉग्स